Good morning all of you. Once again welcome to all of student in online lectures. चला आपण 10वीचं राज्यशास्त्रातील दुसरा चॅप्टर आहे निवडणूक प्रक्रिया हा पाहतोय. पहिलं चॅप्टर संविधानाची वाटचाल पाहिले, दुसरं चॅप्टर आपण निवडणूक प्रक्रिया याचा आपण पार्ट 1 आपण पाहिलेला आहे. म्हणजे एक लेक्चर याच्यावर आधारित आपण घेतलंय. ज्या लेक्चरमध्ये आपण निवडणूक प्रक्रिया याविषयीची प्रस्तावना आपण पाहिली आहे, किंबहुना लोकप्रतिनिधित्व आणि निवडणुका या दोन गोष्टी लोकशाहीसाठी किती महत्वाच्या आहेत किंवा लोकशाही शासन व्यवस्थेत किती महत्वाच्या आहेत याविषयी आपण चर्चा केलेली आहे. बरोबर. तद्वतच आपण निवडणूक आयोग जो आहे, मग त्या निवडणुका जर महत्वाच्या असतील, जसं निवडणूक ही महत्वाची जर गोष्ट आहे, तर निवडणुका ही प्रोसेस पार पाडणारा जो निवडणूक आयोग आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्याची किती महत्वपूर्ण भूमिका आहे त्याविषयी आपण चर्चा केलेली आहे. मग तो निवडणूक आयोग त्याची रचना वगैरे पाहिली आहे आपण, आणि तद्वतच निवडणूक आयोगाची कार्य किंवा निवडणूक आयुक्ताची पण कार्य आपण म्हणू शकतो, तर ती निवडणूक आयोगाची कार्य पण आपण पाहिली आहे. जसं मतदार याद्या बनवणे असेल किंवा निवडणुकांचं वेळापत्रक किंवा त्या मतदारांच्या याद्या झालं, दुसरं निवडणुकांचं वेळापत्रक किंवा त्यांचा कार्यक्रम जाहीर करणं वगैरे असेल, त्याबरोबर उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणं वगैरे असेल, किंबहुना राजकीय पक्षांना मान्यता देणं असेल, किंबहुना त्याच्यानंतर एक महत्वाचं त्याचं कार्य म्हणजे निवडणुकांसंदर्भातले वाद सोडवणे. ही 5 कार्य जी आहेत ती आपण निवडणूक आयोगाची पाहिलेली आहेत. यानंतरचा जो पॉइंट आहे मित्रांनो, मतदारसंघांची पुनर्रचना, हा मतदारसंघाची पुनर्रचना पॉइंट आपण पाहूया. ओके, आता वेगळ्या स्वरूपाचे पॉइंट आलेले पाहायला मिळतील. मतदारसंघाची पुनर्रचना. मतदारसंघ आपल्यासाठी थोडासा वेगळा वाटतो. बरोबर. वेगळा काही नाही, काही आपल्याला माहित आहे, पण नेमका मतदारसंघ असतो कसा याच्याविषयी कदाचित आपणाला पुरेपूर माहिती नसेल. बरोबर. आपल्याला वाटतं या जिल्ह्याचा खासदार तो आहे, त्या तालुक्याचा आमदार तो आहे, किंबहुना या वार्डातला नगरसेवक तो आहे. बरोबर. किंबहुना या वार्डातला ग्रामपंचायत सदस्य अमुक अमुक व्यक्ती आहे, हे आपल्याला माहित असतं. बरोबर. तो ग्रामपंचायतचा वार्ड असेल किंवा नगरपालिकेचा वार्ड असेल किंवा तो विधानसभा मतदारसंघ असेल म्हणजे त्या आमदाराचा एरिया असेल, किंबहुना लोकसभा मतदारसंघ म्हणजे त्या खासदाराचा एरिया असेल. या प्रत्येक गटाला, या विशिष्ट क्षेत्राला आपण मतदारसंघ असं संबोधू शकतो. बरोबर. कारण मतदारसंघ ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आधी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मतदारसंघ हा ठरवतात्मक कशा प्रकारचा, कारण भारतामध्ये 543 मतदारसंघ आहे. मागच्या वर्षी किंबहुना ह्या ज्या झालेल्या लोकसभा निवडणुका ज्या आहेत, त्या लोकसभा निवडणुका मात्र 542 लोकसभा मतदारसंघांमध्ये झाल्या, एका लोकसभा मतदारसंघामध्ये झालेल्या नाहीत. त्याच्याविषयी जास्त चर्चा आपल्याला करायची गरज नाही. ओके. पण एकूण सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहे. आपण इथे ती ग्रामपंचायत, ती नगरपालिका, महानगरपालिका किंवा विधानसभा याची जास्त चर्चा करणार नाही. लोकसभा मतदारसंघ हा समजून घेऊया, बाकी आपोआप सगळं लक्षात येईल. ओके. सध्या भारतामध्ये लोकसभेचे एकूण किती मतदारसंघ आहेत? 543. मग तरतूद किती आहे? एकूण 550 मतदारसंघाची तरतूद आहे, प्लस 2 असतात अँग्लो इंडियन, म्हणजे एकूण 552 लोकसभेमध्ये लोकसभा उमेदवार निवडून जाऊ शकतात. ओके. मॅक्झिमम 552 ची तरतूद करण्यात आलेली आहे. पण आता सध्या किती आहेत म्हणलं मी तुम्हाला? 543 मतदारसंघ. मग हे 543 मतदारसंघ कशा प्रकारचे ठरत असतात? ओके. मतदारसंघ कशा प्रकारचा तयार होतो, ज्याला आपण मतदारसंघाची पुनर्रचना असं म्हणू शकतो. ओके. तर मतदारसंघ हा क्षेत्रानुसार ठरवला जात नाहीये, तो विस्तारावर आधारित नसतो, तर मतदारसंघ हा लोकसंख्येवर आधारित असतो. हे पण सगळ्यात महत्वाचं आहे, कारण जे लोकप्रतिनिधी असतात मित्रांनो, ते लोकप्रतिनिधी लोकांचं नेतृत्व करत असतात. म्हणून विशिष्ट लोकांवर, एका विशिष्ट संख्येवर तो मतदारसंघ ठरत असतो. जसं तुम्ही पाहिलं तर भंडारा गोंदिया साठी 1 लोकसभा मतदारसंघ आहे, म्हणजे 2 जिल्हे आहेत, म्हणजे जिल्ह्यासाठी लोकसभा मतदारसंघ आहे असं नसतं.
कारण तसं जर असतं तर भंडाऱ्याला, महाराष्ट्रातलं उदाहरण सांगतोय, तसं भंडाऱ्याला एक लोकसभा मतदारसंघ आहे आणि गोंदियाला पण एक मतदारसंघ आहे, असं झालं असतं. बरोबर. पण भंडारा गोंदिया मिळून एक लोकसभा मतदारसंघ बनतो. कशामुळे? कारण तो लोकसंख्येवर आधारित आहे, तो क्षेत्रावर आधारित नाहीये, किंबहुना तो राज्यवाईज पण वाटून दिलेला नाहीये. बरोबर. कारण सपोज महाराष्ट्र घेतला तर महाराष्ट्रात आहेत 48 लोकसभा मतदारसंघ आणि जर गोवा घेतला तर गोव्यात आहेत 2च लोकसभा मतदारसंघ. बरोबर. मग राज्यानुसार वाटून दिले तर नाहीये, तर गोव्याची लोकसंख्या खूप कमी आहे म्हणून 2च आहेत, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे म्हणून 48 लोकसभा मतदारसंघ असतात. तर मतदारसंघ हा लोकसंख्येवर आधारित ठरत असतो, तो क्षेत्रावर आधारित ठरत नाही. कारण एका मतदारसंघातून एखादा उमेदवार जातो याचा अर्थ तो अमुक एवढ्या संख्येतील लोकांचं नेतृत्व करणारा तो लोकप्रतिनिधी असतो, तो उमेदवार असतो. म्हणून लोकसभेचा असो, विधानसभेचा असो, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, कुठलाही तो असो, तो विशिष्ट लोकांचं नेतृत्व करणारा असतो. बरोबर. तो क्षेत्राचं नेतृत्व करणारा नसतो, हे महत्वाचं आहे. राज्यसभेचं असतं नसं, ते संपूर्ण राज्याचं नेतृत्व करणारे, राज्यसभेचे जे उमेदवार असतात का, ते राज्याचं नेतृत्व करणारे असतात, कारण त्यांना पाठवलेलं सुद्धा त्या राज्याने असतं. ओके, क्लिअर आहे. तर मतदारसंघ कुठलाही तो लोकसंख्येवर आधारित ठरत असतो. सध्या 543 लोकसभा, सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेचे एकूण किती आहेत मतदारसंघ, तर 543 मतदारसंघ आहेत. तर दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालली हे आपल्याला पाहायला मिळतं. मॅक्झिमम तरतूद किती आहे, 550 पर्यंतची आहे. बरोबर. आणि त्या 550 मध्ये 2 अँग्लो इंडियन जर निवडून आले नाही तर त्या ठिकाणी 2 अँग्लो इंडियनची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केल्या जाऊ शकते. ओके, अशा प्रकारची ही तरतूद आहे. म्हणून मॅक्झिमम संख्या 552 पर्यंत जाऊ शकते, पण मतदारसंघ 550 पर्यंत आहे. तर जेव्हा लोकसंख्या अजून वाढेल तेव्हा लोकसभा मतदारसंघ अजून बदलावे लागतील, म्हणजेच त्या लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागेल. ओके, म्हणून ती जी लोकसभा मतदारसंघ किंवा कोणताही जो मतदारसंघ तयार करण्याचं जे काम असतं ते सुद्धा निवडणूक आयोगाचं काम असतं. आणि तो लोकसभा मतदारसंघ किंवा कोणताही मतदारसंघ तयार करत असताना निवडणूक आयोग कोणाच्याही किंवा कोणत्याही दबावाखाली न येता स्वतंत्रपणे किंवा निरपेक्ष पद्धतीनं आणि दबावाखाली न येता मतदारसंघ तयार करण्याचं काम तो करत असतो. कारण मतदारसंघच खूप महत्वाचा असतो. कारण लक्षात घ्या, सगळ्यात पहिली जी निवडणूक प्रक्रिया जी आहे त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये पहिलं महत्वाचं काम असतं मतदारसंघ निर्माण करण्याचं. जसं तुम्हाला पाठीमागच्या बाजूला दाखवलेला आहे मुद्दा. बरोबर. पहिलं काम काय असतं निवडणूक प्रक्रियेमध्ये, बघा दिलेलं आहे मतदारसंघाची निर्मिती. आणि जेव्हा मतदारसंघ तयार होतात मित्रांनो, तो मतदारसंघ ज्यावेळेस तयार होत असतो त्या तयार झालेल्या मतदारसंघानुसारच, जसं आपण निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये 2 नंबरचं पहिलंच कार्य पाहिलं होतं, मतदार याद्या तयार करणे, त्या मतदारसंघानुसारच मतदार याद्या तयार कराव्या लागत असतात. बरोबर. याद्या तयार करणे ही दुसरी प्रोसेस चालते निवडणूक प्रक्रियेतली. त्याच्यानंतर उमेदवारांकडून मग निवडणूक याद्या तयार झाल्या की नंतर निवडणुका घोषित होत असतात. निवडणुका घोषित झाल्या की ज्यांना निवडणुकीला उभं राहायचंय अशा प्रकारच्या उमेदवारांकडून नामांकन पत्र ज्याला आपण म्हणू शकतो किंवा तशा प्रकारचे अर्ज वगैरे तशा प्रकारचे अर्ज मागवल्या जात असतात की नंतर. आणि नंतर त्याच्यानंतर नामांकन पत्र मागवल्याच्या नंतर त्यांचीच तिथे छाननीही झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि नामांकन पत्र मागवून त्यांची छाननी झाल्याच्या नंतर म्हणजे अर्जाची तपासणी करणे ही कार्यामध्येच आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर त्या राजकीय पक्षांकडून किंवा त्या उमेदवारांकडून निवडणुकीचा प्रचार होत असतो. कारण निवडणुकीचा प्रचार करणं ही सुद्धा एक लीगल गोष्ट आहे जी निवडणूक आयोगाकडूनच सांगितल्या जात असते. कारण कोण उमेदवार कोणता पक्ष उभा आहे जनतेला सुद्धा कळालं पाहिजे. त्याच्यानंतर होत असतं प्रत्यक्ष मतदान, म्हणजे येत असतो मतदानाचा दिवस आणि त्या दिवशी वोटिंग होत असतं, मतदान होत असतं. त्याच्यानंतर होत असते मतमोजणी. त्याच्यानंतर काय होते मतमोजणी होत असते आणि मतमोजणी झाल्याच्या नंतर निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतात. त्याच्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतात आणि निवडणुकांचे निकाल झाल्याच्या नंतर जर काही निवडणुका संबंधितचे वाद असतील, जसं कार्यांमध्ये आलेलं होतं,
तर ते निवडणुकांसंबंधीचे वाद सोडविणे, बरोबर. तर या प्रकारे निवडणूक प्रक्रिया चालत असते हे आपल्याला पाहायला मिळतं आणि तुम्हाला अशा प्रकारचा एक डायग्राम सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. काय निवडणूक प्रक्रिया ती मतदारसंघ तयार करणे, त्याच्यानंतर मतदारांच्या याद्या तयार करणे, मतदारांकडून किंवा उमेदवारांकडून नामांकन पत्र मागवणे, त्याची छाननी करणे, त्याच्यानंतर निवडणुकीचा प्रचार करणे, त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान असेल, त्याच्यानंतर मतमोजणी असेल, त्याच्यानंतर तो निकाल लागतो आणि जर काही वाद असेल तर त्यानंतर या निवडणुकांसंबंधीच्या वादाचं निराकरण केलं जात असतं, बरोबर. याच्या आधी एक इकडे मुद्दा आला होता मित्रांनो, तुम्हाला ही इथं डिस्कस करताना तुम्हाला काही मुलं पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये एका मुलीकडून म्हटलं गेले की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आचारसंहितेचे सरकारलाही पालन करावे लागते. मग याच्यावर या मुलाचं म्हणणं आहे मग आयोग श्रेष्ठ की सरकार, बरोबर. म्हणजे जर आयोगानं आचारसंहिता ठरवलेली आहे आणि त्या आचारसंहितेचं सरकारला, म्हणजे आचारसंहिता आपल्याला पुढे पाहिजे, काहीतरी आहे ठरवलंय कोणा आयोगानं आणि पालन कोणाला करावं लागतं, सरकारला. मग सरकारला जर पालन करावं लागतं याचा अर्थ आयोग श्रेष्ठ असणार आहे. क्लिअर आहे. इकडे तुम्हाला बाजूला एक गोष्ट दिलेली आहे, इकडे पण तुम्हाला कोणत्या गोष्टी पाळायच्या कोणत्या नाही पाळायच्या हे तुम्हाला आचारसंहिता स्पष्ट केली की लगेच लक्षात येईल. पण इकडे श्याम शरण नेगीचा फोटो दाखवलेला आहे. 25 ऑक्टोबर 1951 मध्ये त्यांनी मतदान केलेलं होतं आणि भारताचे पहिले मतदार म्हणून त्यांनी मतदान केलेलं होतं, स्पष्ट होतं. ज्याच्यातून ते पहिले मतदारही भारताचे ठरलेले होते. ज्या पहिल्या निवडणुका होत्या भारताच्या 50-51 ला झालेल्या, 1950-1951 ला झालेल्या. ओके, नेक्स्ट पॉइंट कडे येतोय आपण. आचारसंहिता, बरोबर. कोड ऑफ कंडक्ट ज्याला म्हटलं गेलेलं आहे, ज्यालाच आपण आचारसंहिता असं आपण म्हणतो. आचार म्हणजे लोणचं नव्हे, लक्षात घ्या. नाहीतर म्हणजे आचार म्हणजे आचाराची संहिता केली का नाही. आचारसंहिता म्हणजे वागणुकी संबंधीची संहिता. निवडणुकीच्या संदर्भामध्ये किंवा निवडणुकीच्या कालखंडामध्ये राजकीय पक्ष असेल किंवा मतदार असेल किंवा सरकार असेल यांची वागणूक कशा प्रकारची असली पाहिजे, यांचे आचार विचार कशा, आचार व्यवहार कशा प्रकारचे असले पाहिजे या संबंधीची संहिता, एक प्रकारचा तो कायदाच आहे मित्रांनो. म्हणून त्याला आचारसंहिता असं आपण म्हणतोय, कोड ऑफ कंडक्ट असं आपण म्हणतोय. आपण या चॅप्टरचं जे पहिलं लेक्चर आपण पाहिलंय त्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या साईडला लिहून दाखवलं होतं की जी निवडणुका ह्या खूप महत्वाच्या आहेत. आपण त्या निवडणुका न्याय वातावरणामध्ये, त्या खुल्या वातावरणामध्ये, त्या विश्वासार्ह होणं गरजेचं आहे. मग त्या निवडणुका न्याय, खुल्या वातावरणात आणि विश्वासार्ह पद्धतीने जर घ्यायच्या असतील, बरोबर, किंबहुना घेणं हे खूप गरजेचं आहे. तर आणि तरच लोकशाही शासन पद्धती हे टिकून राहील. नाहीतर लोकशाहीचं कर्तव्य आहे निवडणुका घेणे आणि नुसत्याच निवडणुका घेतल्या जात असेल तर त्याला काहीही अर्थ उरणार नाही मित्रांनो, हे पण तेवढंच महत्वाचं. म्हणून त्या निवडणुका न्याय आणि खुल्या वातावरणात होणं गरजेचं. मग त्या जर निवडणुका न्याय आणि खुल्या वातावरणात घ्यायच्या असेल तर त्यासाठी आचारसंहितेचं पालन होणं गरजेचं आहे. या आचारसंहितेचं पालन जो मतदान करणारा मतदार आहे त्यांना पण करावे लागते. त्याच्यानंतर जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना सुद्धा करावं लागतं आणि त्याच्यानंतर सत्तेत असलेले जे सरकार आहे त्या सरकारला सुद्धा करावं लागतं. ओके, आचारसंहिता म्हणजे कोड ऑफ कंडक्ट होय. निवडणुकीच्या कालखंडामध्ये जे गैरव्यवहार होणार आहे त्या गैरव्यवहाराला आळा बसावा. निवडणुका ह्या खुल्या आणि न्याय वातावरणात त्या विश्वासार्ह पद्धतीने निपक्षपातीपणे व्हाव्यात याच्यासाठी अलीकडील काळामध्ये निवडणूक आयोगाने ही आचारसंहिता स्पष्ट केलेली पाहायला मिळते. कारण गैरव्यवहार टाळण्याचा प्रयत्न वारंवार आयोग करत असतं. किंबहुना जास्तीत जास्त खुल्या आणि न्याय वातावरणामध्ये निवडणुका घेण्याचा प्रयत्नही निवडणूक आयोग करत असतं आणि त्यासाठीच केलेली ही एक उपाययोजना आहे ज्याला आपण आचारसंहिता असं म्हणतोय, त्याला आपण कोड ऑफ कंडक्ट म्हणतोय. मग हे सर्वांना बंधनकारक असलेला आपल्याला पाहायला मिळते ही आचारसंहिता. आचारसंहितेच्या कालखंडामध्ये ती जी नियमावली ठरवून दिलेली आहे म्हणजे तो एक कायदा आहे मित्रांनो, एक नियमावली आचारसंहिता म्हणजे. ओके, जी निवडणुकीच्या कालखंडामध्ये असते. ज्यावेळेस निवडणुका घोषित होत असतात तेव्हापासून आचारसंहिता ही त्याच्या निकालापर्यंत लागू असते. ओके, तर ती आचारसंहिता सर्वांना पालन करावी लागत असते, ज्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये का असेना ज्या निवडणुका येतात त्या निवडणुका न्याय आणि खुल्या पद्धतीने होण्यास मदत होते. म्हणून आचारसंहिता हे मतदार असेल किंबहुना राजकीय पक्ष असेल किंबहुना त्याच ठिकाणचा सरकार असेल त्या सर्वांना त्यांचं पालन करणं हे बंधनकारक होतं. आणि
जर त्या आचारसंहिता यांच्याकडून भंग झाल्या किंवा त्या आचारसंहितेचं उल्लंघन झालं तर साहजिकच निवडणूक आयोग त्यांच्यावर कार्यवाही करू शकतो. तो अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला असलेला पाहायला मिळतो. ओके, तर तो निवडणूक आयोग जो आहे त्याच्यावर कार्यवाही करतोय आणि निवडणूक आयोगाने तशा प्रकारच्या काही कारवाया केलेल्या स्पष्टपणे दिसून येतात, ज्याच्यामुळे मतदार आश्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं. एक शब्द तुम्हाला आलेला पाहायला मिळेल. बरोबर, समजून घ्या तो शब्द. आश्वस्त झाल्याचा पाहायला मिळतो किंवा भारतीय जनता आश्वस्त झाल्याची पाहायला मिळते. कारण आचारसंहितेचं पालन न करणारावर आम्ही कारवाई करू अशा प्रकारचं एक आश्वासनच या आचारसंहितेतून दिल्याचं स्पष्ट होतं. काय म्हणतो मी की जो निवडणूक आयोग आहे त्या निवडणूक आयोगाने निवडणुकीतील गैरव्यवहार टाळल्या जावा याच्यासाठी ही आचारसंहिता लागू केली. याचा अर्थ काय होतो की निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू करून गैरव्यवहार टाळू अशा प्रकारचे आश्वासन जनतेला दिल्याचं त्याच्यातून स्पष्ट होते. आणि जर ते आश्वासन ते जे गैरव्यवहार आहेत तो जर झाला तर आम्ही त्याच्यावर कार्यवाही करू अशाच प्रकारचं ते स्पष्ट झालेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून जे काही कारवाया झालेल्या आहेत, ज्यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलंय त्यांच्यावर जी काही निवडणूक आयोगामार्फत कारवाई झाली आतापर्यंत, त्या कारवाईतून ही गोष्ट आपोआप स्पष्ट होते की आचारसंहिता हे एक प्रकारचं दिलेलं आश्वासन आहे. ते आश्वासन पूर्ण केलंय म्हणजेच जनतेला दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय म्हणजे जनता आश्वस्त केलेली आहे किंवा आश्वासनास पूर्ण ठरलेला आहे निवडणूक आयोग, हे त्यातून स्पष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारे ही आचारसंहिता त्याच्यातून स्पष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते. ओके, त्याच्यानंतर मुद्दा आहे मित्रांनो मुक्त आणि न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. ओके, काय आहे मुक्त, नेक्स्ट पॉइंट आहे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. मी शॉर्टकट लिहितोय मित्रांनो थोडस. मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. आता इकडेच तुम्हाला म्हटलंय मी की निवडणुका ह्या न्याय झाल्या पाहिजेत, खुल्या वातावरणात झाल्या पाहिजेत, मुक्त झाल्या पाहिजेत, विश्वासार्ह झाल्या पाहिजेत, तरच त्या निवडणुकींचा अर्थ उरेल. आणि निवडणुका जर गैरव्यवहार झाले, निवडणूक आयोगाच्या मर्जीनुसार जर काही प्रतिनिधी पाठवलेले असते तर त्या निवडणुकांना काही अर्थ उरला असता का? नाही. म्हणून भारताचा निवडणूक आयोग खरंच वाखाणण्यासारखा आहे मित्रांनो की तो खूप निपक्षपातीपणे खूप मुक्त वातावरणात, न्याय वातावरणात विश्वासार्ह निवडणुका घेण्याचा होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो प्रयत्न करत असतो, जेणेकरून लोकशाही बळकटीकरण येण्यास मदत होईल किंवा लोकशाहीची वाटचाल ही खरी संविधानावर आधारित होईल आणि खरी सर्वसमावेशकता येईल यासाठी. पण तरी सुद्धा निवडणूक आयोगाने इतके प्रयत्न करूनही त्या निवडणुका मुक्त न्याय वातावरणात घेण्यासाठी आयोगासमोर कधी कधी आव्हाने उभे राहत आहेत. पहिलं काय आहे त्यातील आर्थिक आव्हान असं म्हणावं लागेल. बरोबर, आर्थिक आव्हान जसं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे मित्रांनो, पहिलं दिलेलं आहे की जेणेकरून आपण पाहतो की निवडणुकींच्या कालखंडामध्ये काही उमेदवारांकडून वगैरे असेल किंवा काही पक्षांकडून असेल, जर आर्थिक गैरव्यवहार होत असेल तर तो आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी आयोगाने प्रयत्न केलेला आहे. जे आचारसंहितेमध्ये स्पष्टपणे आहे, तुम्हाला याच्या आधीच्या पेजेसवर ते दिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरी नेऊन त्यांना पैसे देणे किंवा त्यांना काही वस्तूंचं वाटप करणे हे आचारसंहितेचा भंग करणारा आहे की नाही? तर आहे मित्रांनो. कारण तुम्ही त्या मतदाराला विकत घेताय असा अर्थ होतो. तो उमेदवार त्या मतदाराला विकत घेतोय असा अर्थ होऊ शकतो, कारण ती त्याला एक प्रकारची दिल्या गेलेली लाच होऊ शकते. बरोबर, म्हणून पैसा तशा प्रकारची वस्तूंची किंवा पैशांची देवाणघेवाण होणे याचा अर्थ आचारसंहितेचा भंग होणे होतं. म्हणून लोकांनी सुद्धा, मतदारांनी सुद्धा पैसा घेऊ नये, कारण मतदान हे सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलं जात असतं. कारण त्याच्यावरच राजकारण चालतं, त्याच्यावरच देशाचं भवितव्य असतं. कारण चांगलं शासन तर चांगलं समाज जीवन, देशाचा विकास असं म्हटलं जात असतं. म्हणून तो आर्थिक गैरव्यवहार होऊ नये यासाठी शासन आयोग उपाययोजना करत असतो.
पण त्याला बऱ्याचशा अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणून हे एक आव्हान आहे हे दिसून येतं आर्थिक. दुसरं आहे मित्रांनो की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. बरोबर, म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी आपण असं म्हणू शकतो शॉर्टकट गुन्हेगारी पार्श्वभूमी. बरोबर, आता गुन्हेगारी पार्श्वभूमी काय असते की काही उमेदवार आपण पाहतो की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात, म्हणजे त्यांच्या हातून काहीतरी गुन्हेगारीची कामे झालेली असतात. बरोबर, अशा पक्षांना राजकीय पक्ष अशा उमेदवारांना ज्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा प्रकारच्या उमेदवारांना काही राजकीय पक्ष हे तिकीट देतात. ज्या तिकिटाच्या आधारावर बरोबर तो उमेदवार निवडून येत असतो. मग तो उमेदवार जर पुन्हा सत्तेत निवडून आला तर पुन्हा त्याच्या हातून गुन्हे होण्याचं प्रमाण वाढू शकतं, कारण त्याच्याकडे पैसा, त्याच्याकडे असलेली सत्ता, याच्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढू शकतं. आणि मग जे पाहिजे ते मिळत नाही. कारण पाहिजे काय, जो निवडून दिलेला उमेदवार आहे तो प्रामाणिक, तो विश्वासू, तो जनमताची कदर करणारा, तो कार्यक्षम असावा. ही उमेदवाराची गुण असणं गरजेचं. बरोबर, पण तो जर असा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा असेल तर काही फायदा आहे का? नाही. म्हणून आयोगानं तशा प्रकारे स्पष्टही केलेलं आहे नियमानुसार की कोणत्याही राजकीय पक्षाने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला तिकीट देऊ नये. पण ते दिल्या जातं. मग दिल्या का जातं? पण असो, आधी मुद्दा स्पष्ट करतो की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट देऊ नये, पण ते दिल्या जातं. आणि ज्याच्यामुळे अशा प्रकारची गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी लोक याच्यामध्ये राजकारणात येतात. आणि हे एक प्रकारचं लोकशाही पुढचंच आव्हान आहे असं म्हणता येईल. किंबहुना टाळता येत नाही आयोगाला म्हणून ते आव्हान आहे. बरोबर, कारण पहिली गोष्ट इथे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो आर्थिक गैरव्यवहारांच्या बाबतीमध्ये सुद्धा. कारण मी एक मतदार आहे, मी जर एखाद्या उमेदवाराकडून पैसे घेतलेले असतील किंबहुना मी आर्थिक गैरव्यवहार केला असेल तर मी म्हणणार आहे का मी आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे म्हणून? नाही, बरोबर नाही, मी म्हणणार नाही. मी म्हणणार नाहीये तर त्या देणाऱ्या व्यक्तीवर किंवा माझ्यावर आयोगाला गुन्हा दाखल करता येईल का, कारवाई करता येईल का? नाही. त्याच्यामुळे तर आव्हान आहे. कारण जी समस्या सोडवता येत नाहीये त्याला आपण आव्हान असं म्हणत असतो. कळते तुम्हाला? चॅलेंज त्यालाच म्हणतात की जी समस्या सुटत नाही त्याला आव्हान म्हणतात. म्हणून हे सुटत नाही. दुसरं गुन्हेगारी पार्श्वभूमी सुटत नाही. मी गुन्हेगारी प्रवृत्तीचा उमेदवार आहे, मी उभा राहत असेल तर मी म्हणणार आहे का गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे? नाही, मी म्हणणार नाही, मी स्पष्ट करणार नाही. बरोबर की नाही? कारण जोपर्यंत माझ्यावरचा गुन्हा सिद्ध होणार नाही तोपर्यंत मी गुन्हेगार आहे असं म्हणेन का? नाही. मग मला तिकीट देण्यापासून कोणी थांबवू शकतं का? नाही. म्हणून प्रश्न सुटत नाहीये. म्हणून समस्या ते आव्हान बनतं. आलं लक्षात? आणि राजकीय पक्ष का देतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. ओके, कारण लक्षात घ्या कोणताही उमेदवार निवडून येण्यास दोन गोष्टी कारणीभूत असतात मित्रांनो. कोणत्या दोन गोष्टी कारणीभूत असतात? पहिली गोष्ट पक्षाचा पाठिंबा आणि दुसरी गोष्ट उमेदवाराचे बळ. मग उमेदवाराचे बळ प्लस त्याच्या जर पक्षाचा पाठिंबा मिळाला तर ते निवडून येणार आहे. म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी होतेच, थांबत नाहीये. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो होणारी हिंसा आहे. बरोबर, होणारी हिंसा आहे. निवडणूक काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये हिंसा घडून येतात. निवडणूक काळात बऱ्याच प्रमाणामध्ये काही हिंसा घडून येतात. बरोबर, म्हणजे धमक्या देणे असेल किंवा किडनॅपिंग असेल, कधी काही अशा पण गोष्टी होऊ शकतात. मग अशा प्रकारच्या गोष्टींना जी सामान्य जनता आहे ती सामान्य जनता बळी पडू शकते आणि त्यांना बळजबरीने कुणाला तरी वोटिंग द्यावं लागतं, मतदान करावं लागतं. बरोबर, ही एक प्रकारची हिंसा आहे. धाक, दडपशाही, बळजबरी ह्या पण एक प्रकारच्या हिंसा होऊ शकतात. आणि हिंसा जर होत असेल तर तिथे खरी लोकशाही आहे म्हणणं म्हणजे संकोच होय, किंबहुना मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरचं ते आव्हान होय. आणि हे माझ्यावर जर होतीये हिंसा तर मी स्पष्टपणे आयोगाला सांगणार नाहीये की माझ्यात हिंसा होतीये. कारण मला आयोगाला रोज समोर जायचं नसतं. मला जो हिंसा करणार आहे का तो रोज माझ्या डोळ्यासमोर असतो. म्हणून त्याच्या विरोधात बोलण्याची माझ्याकडे हिंमत होत नाहीये. म्हणून मी आयोगाकडे तक्रार करत आहे आणि म्हणून प्रश्न सुटत नाही. म्हणून तो बनून राहतो आव्हान. ओके, त्याच्यानंतरचा एक मुद्दा आहे मित्रांनो की ज्याला आपण कौटुंबिक मक्तेदारी असं म्हणू शकतोय. काय म्हणू शकतो? कौटुंबिक मक्तेदारी, किंवा त्याला आपण घराणेशाही असं पण म्हणता येईल. कौटुंबिक मक्तेदारी
आपल्याला, आता मी काही उदाहरणं सांगू शकत नाही डायरेक्टली, कौटुंबिक मक्तेदारी, बरोबर, ज्याला घराणेशाही असं पण म्हणताय. कौटुंबिक मक्तेदारी काय असते बघा, लक्षात घ्या. जर एका कुटुंबातील किंवा एका परिवारातील काही लोक एखाद्या राजकीय पक्षामध्ये वरिष्ठ पदावर आहेत, किंबहुना त्या पक्षामध्ये त्यांचं वर्चस्व आहे, तर ती लोक काय करतात, त्यांच्याच परिवारातील, कुटुंबातील किंवा नातेवाईकामधील लोकांना पक्षाचं तिकीट बहाल करतील. आणि तुम्हाला मी इकडे आता सांगितलं की पक्षाचं तिकीट निवडून येण्यास खूप कारणीभूत असतं, कारण त्या उमेदवाराचं बळ प्लस पक्षाचा पाठिंबा म्हणजे दोघांची ताकद एकत्रित होते आणि उमेदवार निवडून येण्यास खूप मोठी मदत मिळत असते. म्हणून पक्षाचा पाठिंबा खूप महत्वाचा असतो उमेदवाराला निवडून येण्यासाठी. म्हणून तर पक्षाच्या तिकिटासाठी कोणताही उमेदवार धडपडत असतो, बरोबर. म्हणून मित्रांनो, मला जर सपोज मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये, माझ्या कुटुंबातला कोणीही व्यक्ती राजकारणात मोठ्या पदावर नाहीये, ओके, तर साहजिकच अमुक एखाद्या पक्षाचं तिकीट मला लवकर मिळणार आहे का, मिळणार नाही. कारण अशा जी लोक त्या पक्षामध्ये वरिष्ठ पदावर असतात ती लोक त्यांच्याच घरातील, परिवारातील, कुटुंबातील, नातेवाईकांमधील उमेदवारांना तिकीट देतात. म्हणून त्याच्या बळावर त्या एकाच घरातील जास्तीत जास्त लोक, एकाच कुटुंबातील जास्तीत जास्त लोकही निवडून जात असतात. म्हणजे जी समता पाहिजे, जी सर्वांना संधी मिळायला पाहिजे, त्या संधीचा कुठेतरी संकोच झाल्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. याला सुद्धा आपण निवडणूक मुक्त आणि न्याय निवडणुका घेण्यासमोर एक आव्हान असं म्हणू शकतोय. आता मित्रांनो, याच बाबतीमधल्या काही निवडणुका या ठिकाणी घेतल्या, निवडणूक सुधारणा काही केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील आयोगाने, बरोबर. ही सगळी आव्हानं आहेत. मग त्याच बाबतीमध्ये काही निवडणूक सुधारणा सुद्धा करण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केलेला आहे. म्हणजे ही जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं आयोगाने वारंवार काही प्रयत्न करून, काही ते कायदे करून त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जास्तीत जास्त निवडणुका न्याय व मुक्त वातावरणामध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतील. तर त्यातला पहिला मुद्दा आपल्याला इथे स्पष्टपणे मित्रांनो पाहायला मिळतोय, बरोबर, की स्त्रियांच्या प्रतिनिधित्वाबाबतचा आहे. कारण मित्रांनो लक्षात घ्या, त्यांची सोडवणूक करावी लागेल. दिवसेंदिवस एक एक सुधारणा निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या बाबतीतली करावी लागेल, तरच निवडणुका मुक्त व न्याय वातावरणात होत असतात. कारण आव्हाने ही संपत नसतात, ही पुन्हा पुन्हा उद्भवत असतात, म्हणून तर त्यांना आव्हाने असं म्हटलं जातं. तर प्रतिनिधित्वाच्या बाबतीतल्या आहेत का, जसं इकडे कौटुंबिक मुक्तेदारी आपण म्हणतो का, ती कुठेतरी थांबल्या जावी याच्यासाठी हे केलेलं पाहायला मिळतं. सुरुवातीला स्थानिक शासन संस्थांमध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये 33% आरक्षण ठेवण्यात आलेलं होतं, नंतर बऱ्याचशा राज्यांमध्ये ते 50% आरक्षण केलेलं आहे. तर हे आपल्याला महत्वाचं आहे. आज 50% आरक्षण स्थानिक शासन संस्थांमध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं, बरोबर, महिलांना. पण आपण पाहतो जे राजकीय पक्ष आहेत त्या बऱ्याचशा राजकीय पक्षाकडून तशा प्रकारचं उमेदवारीचं तिकीट पण दिल्या गेलं पाहिजे महिलांना. जर महिलांना उमेदवारीचं जर तिकीट मिळत असेल राजकीय पक्षाकडून तर अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते, म्हणजे पक्षाचा पाठिंबा मिळू शकतो आणि ती महिला त्या उमेदवार म्हणून ती तिथे निवडून येऊ शकते आणि राजकारणातलं महिलांचं प्रतिनिधित्व हे वाढवू शकतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्यातच दुसरी सुधारणा आपल्याला पाहायला मिळते की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या संदर्भामध्ये, बरोबर, हे आपण जसं पाहिलं आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी. आता न्यायालयाने किंवा आयोगाने तशा प्रकारचे काही कायदे केलेले आहेत की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना किंवा उमेदवारांना राजकीय पक्षाने तिकीटच देऊ नये. पण राजकीय पक्ष पण स्वतःची पोळी भाजली असली, कारण त्यांना सत्तेत यायचं असतं, म्हणून ते काय करतात, एखाद्या अमुक मतदारसंघामध्ये एखादा अमुक व्यक्ती आहे की जो त्या मतदारसंघात प्रभावशाली आहे, मग तो गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का नाही हे त्या राजकीय पक्षाला कधी कधी काही घेणं नसतं. कारण जेव्हा त्याचं बहुमत स्पष्ट होईल तेव्हाच तो सत्तेत येऊ शकतो, बरोबर. म्हणून तशी सत्तेत येण्यासाठी ती पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष काय करतात, त्या उमेदवारांना तिकीट देत असतात. पण न्यायालयाने जे काही नियम काढून दिले, जे काही कायदे केले तर आयोगाने पण ते कायदे केले, त्याची कठोर अंमलबजावणी होणं हे खूप आणि खूप महत्वाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, त्याच्याशिवाय दुसरा आहे निवडणुकांचा खर्च सरकारने करावा, म्हणजे आर्थिक जे आव्हाने ते सोडवता येईल. कारण कसं आहे मित्रांनो, सरकारच्या तिजोरीतला का पैसा संपला म्हणजे निवडणुकांसाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद आहे ना,
तर निवडणुकांचा जो खर्च आहे तो सरकारने केला पाहिजे. कारण सरकारच्या तिजोरीत जो पैसा पडून असतो का, तो पैसा का निवडणुकीसाठी खर्च झाला की मग त्या सरकारला इतर गैरव्यवहार करण्यासाठी पैसा उरणार नाहीये, पैसा त्यांच्याकडे उरणार नाहीये. त्यामुळे काय करावं लागतं की काय करायला पाहिजे, असं सांगितलं की सरकारकडून तो निवडणुकांचा पैसा खर्च झाला पाहिजे. जर सरकारकडून झाला तर तो आर्थिक गैरव्यवहार थांबण्यास बरीचशी मदत होईल. थांबेलच अशातला भाग नाही, बरीचशी मदत होईल. म्हणजेच ती एक प्रकारची सुधारणा आहे आर्थिक गैरव्यवहारांच्या बाबतीतली असं सांगता येईल. दुसरा आहे की लोक प्रतिनिधित्वाचा जो कायदा आहे त्या बाबतीत सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. जे लोकप्रतिनिधित्व जे आहे म्हणजे उमेदवारी बहाल करण्याचे जे कायदे आहेत किंवा लोकप्रतिनिधी निवडून येण्यासाठी जे कायदे आहेत ते थोडेसे कठोर होणं गरजेचे आहेत. किंबहुना जे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षांना पण तशा प्रकारच्या स्ट्रिक्टली वॉर्निंग देणं हे गरजेचं आहे की जे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी जी लोक आहेत किंवा जे हिंसा करणारी जी लोक आहेत अशा प्रकारच्या लोकांना उमेदवारीचं तिकीटच बहाल नाही केलं पाहिजे किंवा ते राजकारणात निवडून येणार नाही येतं याची काळजी ती त्या कायद्यानुसारच घेणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारच्या काही सुधारणा करून मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरची जी आव्हाने आहेत त्या आव्हानांची आपणास सोडवणूक करता येईल. यासाठी निवडणूक आयोग सतत प्रयत्नशील असलेला आपल्याला पाहायला मिळतो. खाली एक मुद्दा दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला, मतपेटी ते ईव्हीएम मशीन पर्यंतचा प्रवास पाहायला मिळतो. 1951-52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक लोकसभेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडलेली पाहायला मिळते. ज्या वेळेस मतपेट्या वापरलेल्या आपल्याला पाहायला मिळतो, त्याचबरोबर बायलेट पेपर वापरलेले वगैरे पाहायला मिळतात, बरोबर. पण अगदी सुरुवातीला मतपेट्यांचा वापर केलेला होता. कालांतराने 90च्या दशकाच्या नंतर ईव्हीएम मशीन आलेली पाहायला मिळते आपल्याला, बरोबर. या ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आलेला आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर त्याच्या नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला इकडे नोटा नन ऑफ द अबोव म्हणजे तुम्हाला वरीलपैकी एकही उमेदवार जो आहे त्या एकाही उमेदवाराला जर मतदान द्यायचं नसेल तर तुम्ही नोटाचं बटन दाबू शकता. मला वरीलपैकी एकही उमेदवार मान्य नाहीये अशा प्रकारचं पण मतदान तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारचा हा प्रवास होत गेलेला पाहायला मिळतो, ज्याचा फायदा एकतर मतमोजणी फास्ट केल्या जाऊ शकते आणि जे काही निसर्गाची हानी होत होती म्हणजे वृक्षतोड, मतपेट्या तयार करायच्या असतील, कागद तयार करायचा असेल, बॅलेट पेपर तयार करायचा असेल तर याच्यासाठी वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागलेली होती. तर तो पण फायदा झालेला पाहायला मिळतो, म्हणजे पर्यावरणाचं रक्षणही त्यातून झालेलं पाहायला मिळतं. त्याबरोबर जे दिव्यांग लोक आहेत त्या दिव्यांग लोकांना मतदान करणं हे सोपं झालेलं पाहायला मिळतं आपल्याला. इकडे पण एक माहित आहे का तुम्हाला, मध्ये एडिशनल गोष्ट त्याच्यासारखे दिले तुम्हाला मित्रांनो. 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगाने तज्ञांचा समावेश असलेला एक समिती स्थापन केली आणि ज्या समितीमधून व्हीव्हीपीएटी ही संकल्पना पुढे आलेली पाहायला मिळते आपल्याला. व्हीव्हीपीएटी तिकडे बघा दिलेली आहे, वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रायल असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या माध्यमातून अगोदर कसं असायचं, त्या ईव्हीएम मशीनवर जर मी मतदान केलं असेल, मी एखाद्या एक्स व्यक्तीला मतदान केलेलं आहे आणि ते मतदान त्याला गेलेलं आहे की नाही हे मला तपासून पाहता येत नव्हतं. पण या व्हीव्हीपीएटी नुसार मी एक्स व्यक्तीला मतदान केलेलं आहे ना त्या उमेदवाराला, तर त्याच उमेदवाराला मतदान गेलेलं आहे का हे आपण मी तपासून पाहू शकतोय. ओके, तर अशा प्रकारे त्याचाही फायदा झालाय आणि निवडणुकीतील गैरव्यवहार टाळण्यासही मदत झालेली पाहायला मिळते. इकडे हेही जाणून घ्या असं म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये निवडणुकांचे 3 प्रकार दिलेत, सार्वत्रिक, मध्यावधी आणि पोटनिवडणुका. बघा 3 प्रकार दिलेत. कोणते? एक आहे सार्वत्रिक निवडणुका, दुसरा आहे मध्यावधी निवडणुका आणि तिसरं आहे पोटनिवडणुका. बरोबर, खूप सिंपल आहे मित्रांनो, समजून घ्या. बरोबर, सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, ज्या दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका असतात त्यांना आपण सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतो किंवा त्याचा जो विशिष्ट काळ ठरलेला असतो त्या विशिष्ट काळाच्या नंतर होणाऱ्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका म्हणतो. तर मध्यावधी निवडणुका काय, बघा कोणत्याही राजकीय पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत लागतं आणि मग कधी कधी जर एकाच राजकीय पक्षाला बहुमत मिळालेलं नसेल तर मग अनेक प्रकारची पक्ष एकत्रित येतात आणि ते अनेक पक्ष एकत्रित येऊन आघाडी शासन स्थापन होतं. पण कालांतराने ते आघाडी शासन फुटलं किंवा काही राजकीय पक्षांनी पाठिंबा काढला तर ते आघाडी शासन अल्पमतात येतं आणि अल्पमतात सरकार राहू शकत नाहीये, मग ते सरकार पडतं. मग अशा वेळेस
निवडणूक आयोगाला पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. मग जिथे तो निवडणुकीचा जो कालखंड असतो 5 वर्षाचा किंवा एक विशिष्ट कालखंड, तो कालखंड पूर्ण झालेला नसतो, म्हणजे तो काळ पूर्ण होण्याच्या आधीच ज्या निवडणुका पुन्हा घ्याव्या लागतात त्याला आपण मध्यावधी निवडणुका असं म्हणतो. तर पोटनिवडणुका म्हणजे काय, तर एखाद्या मतदारसंघातील उमेदवारांनी राजीनामा दिलेला असेल किंवा एखाद्या मतदारसंघातील उमेदवाराचा मृत्यू झालेला असेल अपघातात्मक, ओके, तर अशा प्रसंगी त्या मतदारसंघातील जागा रिकामी होत असते आणि म्हणून त्या एकाच मतदारसंघापुरती निवडणूक आयोग पुन्हा निवडणूक घेत असतो, ज्याला पोटनिवडणुका असं म्हणता येतं. ओके, तर अशा प्रकारे हे निवडणुकांचे 3 प्रकारही सांगता येतात मित्रांनो. ओके, तर एकूण या चॅप्टरमध्ये पाहिलेला आपण मतदारसंघाची पुनर्रचना, आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट, मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या सुधारणा, त्याचबरोबर की मतपेट्यापासून ईव्हीएम मशीनचा हे असेल प्रवास असेल किंवा व्हीव्हीपीएटी असलेला पाहायला मिळतील आणि या 3 प्रकारच्या निवडणुका. तर अशा प्रकारे हा निवडणूक प्रक्रिया हा चॅप्टर आपल्याला सांगता येतो. काही अडचण असेल तर कॉलवर तुम्ही विचारू शकता. ओके, आणि आता हा चॅप्टर चांगल्या प्रकारचा अभ्यासायचा आहे. तुम्हाला जी वर्कशीट किंवा टेस्ट दिला जाईल ती तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवायची आहे. ओके, धन्यवाद.